असतील, रोहित पवार असतील, रणजित पवार असतील, पवार जय पवार असतील, पार्थ पवार असतील, गेले 3 दिवस झाला आहेत ते या ठिकाणी सांत्वनपर भेटी लोकांच्या स्वीकारत आहेत. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो श्रीनिवास पवार देखील आहेत, शरद पवार देखील पोहोचलेले आहेत. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं सांत्वनपर भेटीसाठी लोक विविध भागातून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शरद पवार तसेच सुनेत्रा पवार देखील गाठीभेटी स्वीकारत आहेत. आपण बघू शकतो नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते. शरद पवार उपमुख्यमंत्री शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार सहयोग या निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आजचा 3रा दिवस आहे. सांत्वनपर भेटी पवार कुटुंबीय स्वीकारत आहेत राज्यभरातून, तसेच बारामती असेल वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. आणि आजच्या 3ऱ्या दिवशी शरद पवार यांनी या ठिकाणी सांत्वनपर भेटी स्वीकारण्यासाठी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर राजकीय विचारधारा वेगळी, मात्र कुटुंब म्हणून सातत्यानं पवार कुटुंब एकत्र आलेला पाहायला मिळतं. आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण असो, यावेळी राजकीय विचारधारा जरी वेगळी झालेली असली तरी या ठिकाणी जे आहे ते पवार कुटुंब एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आज शरद पवार या ठिकाणी आपण बघू शकतो शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता नागरिकांच्या सांत्वनपर भेटी या ठिकाणी स्वीकारण्यासाठी पवार कुटुंब या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते. राजकीय विचारधारा जरी वेगळी असली तरी पवार कुटुंब म्हणून या ठिकाणी प्रत्येक वेळेस कुटुंब म्हणून एकत्र येताना पवार कुटुंब आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या दिवशी देखील या ठिकाणी कुटुंब म्हणून शरद पवार या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अमोल गावाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. शरद पवार सहयोग सोसायटीत दाखल झालेले आहेत. सहयोग सोसायटी म्हणजे अजित पवारांचं हे घर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं होतं. आणि त्यानंतर आता जे अनेक राज्यभरातून त्यांचे कार्यकर्ते असतील, आप्तेष्ट असतील, हे अजूनही पवारांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये येत आहेत. सहयोग सोसायटीमध्ये देखील आज संध्याकाळी पवार कुटुंबियांकडून जे मंडळी जी आलेली आहेत सांत्वन भेटीसाठी त्यांची भेट घेतली जाणार आहे. रोहित पवार आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. त्यासोबतच पार्थ पवार देखील होते, शरद पवार, प्रतिभा पवार, यासोबतच राजेंद्र पवार देखील या ठिकाणी सध्या सहयोग सोसायटीमध्ये उपस्थित आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या ही जी सगळी मंडळी आलेली आहेत बारामती शिवाय बारामतीच्या बाहेरून देखील अनेक मंडळी अजूनही पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करत आहेत. ज्यावेळेला शरद पवार हे सहयोग सोसायटीमध्ये अगदी काही क्षणापूर्वी दाखल झाले त्यावेळची आपण ही दृश्य पाहतोय. अनेकांकडून पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं जात आहे. पवार कुटुंबावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं खरं तर मोठा आघात झालेला आहे. आणि कुटुंबामध्ये जरी राजकीय पार्श्वभूमी असली, एका पक्षाचे 2 पक्ष जरी झालेले असले तरी मात्र पवार कुटुंब हे कायमच सणासमारंभासाठी, अनेक गोष्टींसाठी एकत्र आलेलं, विविध सोहळ्यांसाठी एकत्र आलेलं कायमच राज्यानं पाहिलेलं आहे. आणि आत्ता देखील असाच हा एक दुःखद प्रसंग